नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरो अवरच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत. आधी निवडक ठिकाणचं मतदान निवडणूक आयोगाने पुढे ढकललं होतं. 24 शहरांमध्ये पूर्ण प्रक्रियेला ब्रेक लागला. 731 नगरसेवकांच्या निवडीचं मतदानही 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकललं. त्याचवेळी निकालाचं काय असा प्रश्न उभा राहिला होता. आम्ही सुद्धा झिरो अवरमध्ये काल काही प्रश्न उपस्थित केले होते की उद्या निकाल लागला तर 20 तारखेच्या मतदानावरती त्याचा परिणाम होणार नाही का, हा प्रश्न आम्ही त्यात विचारला होता. आता हा विचार निवडणूक आयोगानं केला असेल का मला माहिती नाही, पण मुंबई हायकोर्टाने मात्र नक्कीच केला आणि आज दुपारी सगळी मतमोजणीच पुढे ढकलण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले. त्यामुळे आता 21 तारखेला सगळ्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. पण यामुळे आता आणखीन नवीन प्रश्न, नव्या समस्या आणि वेगवेगळ्या शंका उपस्थित झाल्या. आजच्या निर्णयावरती उमटलेल्या प्रतिक्रिया आणि परिणामांवरती आपण चर्चा करणार आहोतच, पण त्याआधी बघूयात कोर्टाचे नेमके आदेश काय आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांचा आपण अंदाज घेऊया. पाहूयात कोर्टाने आज काय निर्णय दिलेत. आज कोर्ट काय म्हणालं. उद्या कोणतीही मतमोजणी होणार नाही असा निर्णय कोर्टाने दिलेला आहे. सर्व मतमोजणी एकत्रितपणे 21 डिसेंबरला होणार आहे. म्हणजे आजचं मतदान आणि त्याचनंतर 20 डिसेंबरला मतदान होईल आणि मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्रितपणे होईल. आज एक्झिट पोल जाहीर करायलाही त्यामुळे मनाई करण्यात आलेली आहे. 20 तारखेच्या मतदानानंतरच एक्झिट पोल जाहीर करण्यात येतील. हा सुद्धा मुद्दा काल आम्ही झिरो अवरमध्ये उपस्थित केलेला होता संपादकीय आमच्या सदरामध्ये. जरी आजचं इलेक्शन झालं पोलिंग, तरी त्या सगळ्या याचे निकाल जे आहेत ते 21 तारखेला घोषित होतील. काउंटिंग आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट हे 21 तारखेला होईल. कुठेतरी फ्री अँड फेअर इलेक्शन्स जे आहेत तो तत्व बाधित होत होता उद्या होणार. त्याच कारणामुळे सगळे जे इलेक्शन्स आहेत त्याचे जे निकाल आहेत ते 21 तारखेला घोषित होतील. सोबतच 21 तारखेपर्यंत निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले एक्झिट पोल देखील 20 तारखेचा जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होतील. आता एकूणात या सगळ्याचा परिणाम काय झालाय तर कालचा गोंधळ बरा होता असं म्हणायची सगळ्या महाराष्ट्रावरती आणि खास करून मतदारांवरती नक्कीच वेळ आली आहे. कालही मतदान लागल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याचं म्हटलं होतं, तुम्हाला आठवत असेलच. आणि आजच्या या प्रकारामुळे त्यांच्या म्हणण्याला आणखीन बळकटी आलेली दिसली. हे सगळं यंत्रणांचं अपयश असल्याची मुख्यमंत्र्यांनी टीका केलेली आहे. आणि टीका करतानाच फडणवीस जपून बोलत असले तरी त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं उद्विग्नता काही लपत नव्हती. हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे. ठीक आहे, आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही. या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ती कायद्यावर आधारित आहे. माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे. माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर. केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. मुख्यमंत्र्यांचा हा आरोप तुम्हाला पटतोय का? आजच्या घटनांवरती तुमचं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी आमच्या पोल सेंटरला जाऊया. हा प्रश्न अजूनही लाईव्ह आहे आणि तुम्ही तुमचं मत अजूनही नोंदवू शकता. आजचा आमचा प्रश्न आहे, आधी निवडणुका आणि आता मतमोजणीही पुढे जाणं यंत्रणेचं अपयश, मुख्यमंत्र्यांच्या आरोपाशी तुम्ही सहमत आहात का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. सोशल मीडिया पोर्टल्सवरती आमचा प्रश्न अजूनही लाईव्ह आहे. मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात उघड केली. भाजपमध्ये मात्र याबद्दल वेगवेगळे सूर ऐकायला मिळालेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आयोगाची कृती अयोग्य असल्याचं सांगितलं, तर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना मात्र एकत्र निकाल लागणं जास्त लॉजिकल वाटतंय. बघूयात. राज्य निवडणूक आयोग या राज्याच्या मतदारांना वेठीस धरता असं मला वाटतं. एक प्रकारचं वेठीस धरणं झालं. ज्यांनी इतक्या निवडणुका पायी फिरून प्रचार केला, प्रसार केला, त्यांचा आता भ्रमनिरास झाला आहे. एकंदरीत राज्य निवडणूक आयोगाची कृती ही या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी चांगली नाही आहे. ही कृती योग्य नाही आहे. एकदा निवडणुका 20 तारखेला असल्या तर सगळ्या निवडणुकांचं एकत्रितपणे मतमोजणी 21 तारखेला ही घेतली जाईल. मला असं वाटतं की न्यूट्रॅलिटी च्या दृष्टिकोनातून हे योग्य आहे. नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे कारण त्यांनी ज्या निवडणुका पुढे ढकलल्या हा निर्णय हा वादातीत आहे.
आणि कॉन्स्टिट्युशनली, लीगली, टेक्निकली हा निर्णय कसा योग्य आहे हे स्पष्टीकरण त्यांनाच द्यावं लागेल. असं केलं तरी आरोप होऊ शकतात, तसं केलं तरी आरोप होऊ शकतात. त्यातून जे योग्य असतं ते घडत असतं. तर अमित साटम म्हणाले की एकंदरीत लॉजिकल आहे 21 तारखेला मतमोजणी होणं, पण आता आजच्या मतदानाची म्हणजे 2 तारखेच्या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे, म्हणजेच 3 आठवड्यांनी होणार आहे. आता एवढे दिवस मतदान यंत्र स्ट्रॉंग रूममध्ये राहणार म्हणजे विरोधकांचा जीव टांगणीला असणार. आधीच मतचोरी, मतदान यंत्राचं हॅकिंग असे आरोप सर्रास होत आहेत आणि त्यातच आता हे 3 आठवड्यांचं टेन्शन वाढलंय. खरं तर हे टेन्शन मतदारांनाही आहेच. अर्थात विरोधकांचे आरोप होणारच हे सत्ताधाऱ्यांनी आधीच गृहीत धरलेलं दिसतंय, कारण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळांनी तशी भीती बोलूनही दाखवली. तर ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सवाल केलाय की काही गोंधळ झालाच तर जबाबदारी कुणाची असेल. असा गोंधळ हा पहिल्यांदाच होतोय, पण एक निश्चित झालं आता की आता विरोधकांना पुन्हा संधी मिळाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विरोधकांना संधी मिळालेली आहे. ती संधी अशी मिळालेली आहे की आता या 18 दिवसामध्ये यांनी पेट्या बदलवल्या. आता 21 तारखेपर्यंत सर्व उमेदवारांची जे आहे त्यांना आता मशीन्स पुढे ठेवणार, कशा लॉक करणार, मग ते कार्यकर्ते वगैरे, आणि 21 तारखेपर्यंत सगळा संभ्रम जो आहे हा निर्माण होणार आहे. परंतु आता कोर्टाचा आदेश आलेला आहे, त्याच्यामुळे कोणी काही करू शकत नाही. तर तोपर्यंत थांबावं लागेल, वाट बघावी लागेल. जर एकूण निवडणूक प्रक्रियेलाच गालबोट लागण्यासारखा काही प्रकार घडला, मतपेट्यांच्या बाबत जराही ढिसाळपणा झाला, तर याची जबाबदारी कुणाची असेल? त्यामुळे ह्या सगळ्या एकूण प्रक्रियेने निश्चितपणे आमच्यासह अगदी सत्ताधारी असतील, विरोधक असतील, हे सगळेच पक्ष संभ्रमात पडलेले आहेत की निवडणूक आयोगाचं नेमकं चाललंय तरी काय. आतापर्यंत सगळ्याच पक्षातल्या विविध नेत्यांची मतं आणि नाराजी ऐकल्यावरती तुम्हाला असं वाटलं असेल ना की निदान निवडणूक आयोगाने घातलेल्या या गोंधळावरती तरी विरोधक आणि सत्ताधारी एकाच नोटवर आहेत, पण तसं नक्कीच नाहीये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी बिनविरोध निवडून आलेल्यांवरती बोट ठेवलं आणि त्याआडून सरकारला लक्ष केलं. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी तर मोठा आरोप केलाय. सरकारनं आयोगाला हाताशी धरून सगळी निवडणूकच हायजॅक केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणतात ते पाहूया. मला तर वाटतं हे सगळं इलेक्शन मला विचाराल ते पूर्णपणे कॅन्सल झालं पाहिजे, पूर्णपणे. कारण का इतका घोळ, म्हणजे जे निवडून आले ते कसे निवडून आलेत, म्हणजे जर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉपी करून पास झाल्यावर काय बोर्ड करतं, तसं कॉपी करून पास होणाऱ्या ह्या नेतृत्वाकडे काय नजरेने लोक बघणार, कसं काही 5 वर्ष काम करणार. हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, एका सशक्त लोकशाही अतिशय घातक आहे. या निवडणुकीचा जर निष्कर्ष जर काढायचा असेल तर ही निवडणूक प्रशासनाला हाताशी धरून हायजॅक करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणूनच बिनविरोध 100हून अधिक नगराध्यक्ष निवडून येणे हे काही लोकशाहीला पोषक असलेलं वातावरण नाही आहे. ईव्हीएमची सुरक्षा आणि सत्ताधारी आयोगाचं कथित साटलोटं यावर केवळ विरोधकांना शंका आहेत असंही नाहीये. आज कणकवली आणि मालवणमध्येही मतदान झालं. निकाल लावणीवरती गेलेत खरं तर सगळ्या राज्यातच, पण शिवसेना आमदार निलेश राणेंना वाटतंय की मालवणच्या निकालाचं सेटिंग करण्यासाठी हे घडवलं असावं. निलेश राणेची जिरवण्यासाठी, त्याला हरवण्यासाठी हे काय काय अजून करतील. आजही मतदानाचा दिवस आहे आणि मला असं वाटतं रिझल्टची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे 21. आता काय त्याच्यामध्ये काय सेटिंग करायची असेल अजून तर बघूया. निवडणूक पुढे ढकलल्या गेलेल्या 24 नगरपालिकांमध्ये लातूर जिल्ह्यातील निलंगाही आहे. आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात तिथेच ठाकरे गट, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने बंदची हाक दिली होती. पराभव समोर दिसत असल्यामुळेच निवडणुकीच्या आधीच अशा पद्धतीने निवडणुकीला स्थगिती देण्याचा डाव भाजपने आखला असा आरोप विरोधकांनी केला. या बंदला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असा दावा विरोधकांचा होता, तर भाजपनं बंदमुळे व्यापाऱ्यांचं नुकसान झालं असं म्हटलं. वंचितच्या काही नेत्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने चालू केली. त्यांनी बंद पुकारला. काँग्रेस पक्षानेही बंदला पाठिंबा दिला. GR मध्ये जी तारीख दिली त्या 26 तारखेलाच आमचं चिन्ह वाटप झालंय. रद्द करायचं कुठलंही कारण नव्हतं. म्हणून आम्ही निवडणूक आयोगाचा
आणि त्या निवडणूक आयोगाचा मालक असलेल्या भाजपचा धिक्कार करण्यासाठी आज आवाज उठवला. हे जे बंद केलं, व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं, त्याचा मी निषेध करतो आणि आमच्या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये ही गोष्ट टाकणार आहे की लोकशाहीला संविधानाच्या बाहेर जाऊन अशा प्रकारचं बंद आम्ही निलंग्यामध्ये कधी भविष्यामध्ये होऊ देणार नाही. बंदला आम्ही कोणतं समर्थन देणार नाही. निषेध करण्यासाठी, विरोध करण्यासाठीचे जे काही आपल्याला हतियार दिलेले आहेत त्या माध्यमातून, लोकशाहीने जे अधिकार दिले त्या माध्यमातून तुम्ही निषेध करा, विरोध करा, पण सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नका. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा पवित्र सण असं म्हटलं जातं, पण असं ज्यांना म्हणायचंय त्यांना म्हणू दे. जिसकी लाठी उसकी भैंस, ज्याच्याकडे बाहुबली जास्ती त्याचीच निवडणुकीत मस्ती, अशी स्थिती कारण सध्या निवडणुकीत पाहायला मिळते. आणि तुल्यबळ बाहुबली एकमेकांसमोर उभे राहिले तर राडे होणारच. आज राज्यामध्ये हेच पाहायला मिळालं. जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तरी ठिकाणी 2 गटात जबरदस्त हाणामारी झालेली पाहायला मिळाली. रायगड जिल्ह्यामध्ये महाड आणि रोह्यामध्ये महायुतीतल्या पक्षांमध्येच राडे झाले. महाडमध्ये शिवसेनेतनं राष्ट्रवादीत गेलेल्या स्थानिक नेते सुशांत जाबरे यांना भरत गोगावलेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, त्यांची गाडीही फोडण्यात आली. बीडमधल्या मतदानालाही गालबोट लागलं. बीडच्या शाहूनगर भागामध्ये 2 राष्ट्रवादींमध्ये हाणामारी झाली. वाद नेमका कशावरनं सुरू झाला याची माहिती पोलीस अजूनही घेत आहेत, मात्र दोन्हीकडनं एकमेकांवरती जोरदार दगडफेक झाली. जिल्ह्यात गेवराईमध्येही 2 गटात राडा झाला. परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ठिकठिकाणी खटके उडाले. त्यामुळे निवडणूक उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी मोठा फौज फाटा घेऊन प्रत्येक मतदान केंद्राची पाहणी करत होते. नंदुरबारमध्ये सुद्धा असाच प्रकार झाला. शहादा इथं एका मतदान केंद्रावरती भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. एकमेकांना लाठ्या काठ्यांचा प्रसाद देण्यापर्यंत मजल गेलेली होती. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यामुळे प्रकरण चिघळलं नाही एवढंच. पालघरमध्येही काहीसं असंच घडलं. डहाणूच्या एका मतदान केंद्राबाहेर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्रात मुद्दाम गर्दी करत असल्यावरनं हा राडा झाला. धक्काबुक्कीही झाली. अखेर पोलीसमध्ये पडले आणि तणाव काहीसा निवळला. जसे राडे नेहमीच निवडणुकांमध्ये पाहायला मिळतात, तसंच स्थानिक निवडणुकांमध्ये होणारं लक्ष्मी दर्शन हा सुद्धा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आजही अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्याही तक्रारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे झालेल्या आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये शिंदखेडामध्ये पैसे वाटप करताना पोलिसांनी सुनील चौधरी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी हटकल्यावरती 50,000ची रोकड टाकून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला जेरबंद केलंय. चंद्रपुरात भाजपचे उमेदवार अमोल चिल्लावार यांच्या घरामागे असलेल्या शेडमध्ये पैसे वाटले जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. याबाबत काँग्रेस निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार काँग्रेसने केलेली आहे. नाशिकच्या सिन्नरमध्ये भाजपचे उमेदवार पैसे वाटप असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. तिथं भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी अशी लढत आहे. तर अशी परिस्थिती होती आजच्या मतदानाची. आणि एकंदरीतच आज जे काही घडलंय त्यावरती आम्ही जो प्रश्न विचारला होता त्यावर सोशल मीडियावरती काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत ते आपण पाहूया. काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात मीडिया सेंटरला. पहिली प्रतिक्रिया एक्सवरून आलेली आहे योगेश बोर्ले यांची. आधीच निवडणूक आयोगावरती कोणाचा विश्वास राहिलेला नाहीये. सत्ताधारी निवडणूक आयोगाकडनं असे प्रकार घडवून आणतायत का अशी दाट शंका उद्भवते असं त्यांचं म्हणणं आहे. पुढचा प्रश्न आहे पुढची प्रतिक्रिया आहे योगेश कासार यांची. ही यंत्रणेचं अपयश नाही तर निकालांमध्ये फेरफार करण्याचा नवीन मार्ग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कैलास पलोडकर युट्यूबवरनं म्हणतायत सरकारी अधिकारी भ्रष्ट असल्यामुळे असं होत आहे, पण हे कित्येक वर्षांपासून सुरू आहे. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आहे वैभव पुंडे यांची. सर्व पूर्वनियोजित आहे. उमेदवार विजयाच्या नियोजनासाठी पुढे ढकललं गेलं. विरोधी पक्षांनी निवडणुकीवरती बहिष्कार टाकावा असं त्यांचं म्हणणं आहे. फेसबुकवरनं जयपाल सिंह शिंदे यांची पुढची प्रतिक्रिया आहे. निवडणूक आयोग यांच्याच ताटाखालचं मांजर आहे आणि यांच्याच इशाऱ्यावरती नाचत असतो. यामागे यांचेच कारस्थान नसेल कशावरनं असा एक प्रश्न, अशी एक शंका उपस्थित केलेली आहे. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया निलेश निमसे यांची आहे.
निवडणूक यंत्रणा एवढ्या छोट्या निवडणुकीमध्ये अपयशी ठरत असतील तर विचार करा की एक देश एक निवडणूक कशी काय घेता येईल. इंस्टाग्रामवरनं ओम शेळके पाटील यांची प्रतिक्रिया पाहतोय. सगळे यासाठी आहे की निवडणूक आयोग आमचे काही ऐकत नाही असं दाखवण्यासाठी. इंस्टाग्रामवरनं पुढची प्रतिक्रिया संकेत यांची आहे. सगळं यांनीच ठरवलेलं आहे. प्रचारासाठी एक दिवस जास्तीचा मिळणं, मतदान चालू असताना मतमोजणीचा दिवस ठरणं आजवरच्या इतिहासात प्रथम झालंय हे. आणि आता याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. जाऊयात गेस्ट सेंटरला. त्यासाठी आपल्यासोबत आजचे आपले पाहुणे आहेत. भाजपचे खासदार अनिल बोंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर, त्याचबरोबर शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरत गोगावले आणि त्याचबरोबर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे. आपल्या चौघांचंही मी स्वागत करते आजच्या चर्चेमध्ये. आणि पहिला प्रश्न मला अनिलजींना असा विचारायचा आहे की एकंदरीतच ज्या पातळीवर आयोगाच्या कार्यशैलीवरती आणि कारभारावरती सत्ताधाऱ्यांनाच विश्वास वाटत नाही अशाच परिस्थिती अनिलजी, तर सर्वसामान्य माणसांनी आम्ही कसा विश्वास ठेवावा? खरं म्हणजे निवडणूक आयोग स्वायत्त आहे, परंतु निवडणूक आयोगाने हे समजलं पाहिजे की त्यांनी ज्या तारखा दिल्या निवडणुकीचा कार्यक्रम जर तुम्ही विचारपूर्वक करत असाल, आवाज कमी करशील, तर ज्या तारखा तुम्ही दिल्या आहेत त्या तारखा तुम्ही पाळायला पाहिजे. म्हणजे तुम्हीच अर्ज भरण्याची तारीख देता, अर्ज मागे घेण्याची तारीख देता, चिन्ह देण्याची तारीख देता, किती दिवसपर्यंत प्रचार करावा हे सांगता आणि मतमोजणी केव्हा होणार ही पण सांगता. मग आता सडनली तुम्ही सांगायचं किंवा कोर्टाने पण म्हणायचं की नाही 21 तारखेपर्यंत निकाल लांबवा, मतमोजणी नंतर करा. त्याचा संरक्षणाचा ताण, लोकांचे आरोप, ह्या सगळ्या गोष्टी, संभ्रम, जरी पारदर्शकपणे काम करत असलं तरी लोकांचा अविश्वास हे टाळणं निवडणूक आयोगाने अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून माझी तर विनंती आहे की माझं तर म्हणणं असं आहे की सगळे पक्ष म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, त्यांनी सर्वांनी मिळून निवडणूक आयोगाला विनंती करायला पाहिजे की कोणत्याही निवडणुकीवर, कारण या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकमेकाशी संबंध नसतो, या निवडणुका स्थानिक प्रश्नावर सुद्धा लढल्या जातात, स्थानिक उमेदवारावर लढल्या जातात आणि फारसा फरक या निवडणुकीचा त्या निवडणुकीवर पडत नाही. आणि त्यामुळं सगळ्या पक्षांनी मिळून निवडणूक आयोगाला सांगायला पाहिजे की तारीख बदलवणं हे चुकीचं आहे. तुम्ही आता उद्याची मतमोजणी जरी लांबवली असेल तर 2 दिवसाच्या आत मतमोजणी घ्या. म्हणजे एवढे दिवसपर्यंत संरक्षणाची जबाबदारी राहणार नाही. एकटं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं मग पुन्हा हे आरोप करायला. ठीक आहे अनिलजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. तुमचं असं म्हणणं आहे की मतदानाचं जे आज मतदान झालंय त्याची मतमोजणी लगेच व्हावी अशी विनंती सगळ्या पक्षांनी केली पाहिजे. आज नाराजी सगळ्या पक्षांनी, सगळ्या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे, पण त्याची कारणं प्रत्येकाची वेगवेगळी आहेत. त्यामुळे मी आता अतुलजींकडे जाणार आहे. अतुलजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्हाला एकतर हे म्हणणं पटतंय का की लगेच मतमोजणी झाली पाहिजे, आणि नक्की तुमचा विचार काय आहे या सगळ्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यामागे? बघा, आता भाजप सोबत जे लोक सत्तेत आहेत त्यांनाही कळलं असेल की भाजप निवडणुका कशी जिंकते आणि ते सोबत राहून त्यांची कशी वाट लागत आहे अलायन्स पार्टनरची. म्हणजे भाजप शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी यांचं काय सत्य समोर आलं. निलेश राणेंनी कशाची तक्रार केली? ज्या प्रतिक्रिया तुमच्याजवळ आलेल्या आहेत त्या प्रतिक्रियेमध्ये निवडणूक आयोगावरचा आणि भाजपवरचा विश्वास या देशातल्या लोकांनी सोडून दिलेला आहे. म्हणजे यांनी विश्वास गमावलेला आहे स्वतःचा. आता मी तुम्हाला जे मी डोळ्यांनी आज पाहिलं ते सांगतो. नागेश्वर नगर A and B हे बूथ जे जागा सांगतोय, गंगानगर आमच्या नागपूर ग्रामीण मधलं, तरोडी खुर्द आणि जिजामाता नगर ह्या बहादुरा नगर पंचायत आणि बिडगाव नगर पंचायतचे आहे. इथे बोगस मतदार आहे. आम्ही पहिलेच मार्क करून ठेवलेले होते की बाहेरचे मतदार किती, आणि मार्क करून ठेवल्यावर पकडले. ते पकडल्यानंतर सुद्धा पोलिसांनी त्यांना मतदान करू दिलं. अरे कशाला घेता निवडणुका? नाहीतरी तुम्ही अनअपोज केले ना लोकांवर, दमदाटी करून, सगळं दाखवून. हे प्रत्येक ठिकाणी त्याला पैसे पकडले गेले. चंद्रपूरमध्ये 500-500च्या नोटा वाटत असताना पकडल्या गेले. बुलढाण्यामध्ये आमदारांचा मुलगा तो पकडला गेला वाचवताना. तो पळून गेला पोरगा आणि पोलीस त्याच्या मागे वॉक करत होता आणि तो धावत होता. असं तर पाहिलं नाही आम्ही. पोलिसांनी तर धावायला पाहिजे, पकडायला पाहिजे, पण अलगद निष्ठून तो गेला.
म्हणजे पोलीस यंत्रणा तुम्ही हायजॅक केलेली आहे, तुम्ही निवडणूक यंत्रणा तुमच्या ताटाखालचा मांजर आहे. तुम्हाला निवडणुका ज्या आहेत त्या फक्त दाखवण्यासाठी घ्यायच्या आहे आणि निवडणूक आयोगाला सांगायचं की निवडणूक आयोगाने फार हे चूक केलेलं आहे बुवा. तुमच्या सांगण्याशिवाय होते का हे? जर लोकशाहीमध्ये आता ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग आणि निवडणूक याच्यावरच्या लोकांचा विश्वास गमवत चाललेला आहे ना, त्याचं कारण आहे की तुम्ही गडबड घोटाळे करून निवडून येऊन राहिलेले आहे. आमच्या सभांना एवढी गर्दी होते, आमच्याजवळ तर पैसे पण नाही भरून आणायला, आणि यांच्या सभांना गर्दी होत नाही, यांच्या लोकांना लोक प्रश्न विचारतात, जाब विचारतात, तरी निवडून हेच येतात. देशभरात चालू आहे. एवढ्या पद्धतीनं जर ऑब्जेक्शन येत असेल आणि निवडणुका जर पारदर्शक होत नसेल तर मग लोकशाही राहिली कुठे? बर इतकी अनपोच. बघा, पूर्वी आपण लहानपण, आता काय आपण एवढं लहान राहिलो नाही, आपण अनेक निवडणुका पाहिल्या. इतके अनपोच होताना कधी पाहिले का तुम्ही? इतके अनपोच होताना कधी पाहिले का? आता निलेश राणे आणि नितेश राणे हे यांच्यासोबतच आहे ना. आज गोगोले साहेबांच्या पोराचं आणि काय त्या तिथे भांडण झालेलं आहे. अशा मारामाऱ्या कधी पाहिल्या? काय करून आले पोलीस, काय करून आले निवडणूक आयोग? बर आपण भरतजींनाच विचारूया. भरतजी, खूप मोठे मोठे आरोप आहेत हे खरं तर अतुलजींचे, तर तुम्ही काय म्हणाले याबद्दल? आणि त्याचबरोबर अतुल, माफ करा, अनिलजींशी तुम्ही सहमत आहात का मतमोजणीच्या बाबतीमध्ये? हे सुद्धा मला जाणून घ्यायचंय. भरतजी, मतमोजणी उद्या झाली असती तर सगळे फ्री झाले असते, परंतु ज्या काही 24 नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये विजय झालेला प्रभाव त्यांच्यावर पडू नये असं आयोगाचं म्हणणं आहे. भरतजी, तुम्हाला एक विनंती आहे, आपण थोडंसं मागे सरकून बसा. हा, फ्रेम मध्ये आपण दिसत नाही आहात. हा, आता आपण बोला भरतजी. जे आता आपल्या कोणी जे मगाशी बोलले हे काही प्रमाणात वस्तुस्थिती पण आहे, कारण आम्ही एकतर 15-20 दिवस प्रचार करून सगळे आमचे उमेदवार थकले होते सगळे, आणि आज थोडी शांतता झोप घेऊन उद्या परत रिझल्ट झाला तर म्हणजे फ्री झाले असते. आता 19 दिवस सगळ्यांना गॅसवरती ठेवण्यात आलं की काय होईल काय नाही, काय त्याच्यामध्ये आणखीन काय अदलबदल होत आहेत, म्हणजे अनेक शंका कुशंकांना वाव. परंतु कोर्टाचं पण म्हणणं बरोबर आहे की जर त्याचा प्रभाव इतर याच्यावर पडू नये म्हणून ते एकत्र होणं गरजेचं आहे. त्याबद्दल दुमत पण नाही आहे आणि हरकत नाही आहे. आता जे कोर्टाने ठरवलंय ते आम्ही स्वीकारलेलं आहे आणि आम्ही आता 21 तारखेपर्यंत वाट पाहू. पण अतुलजींच्या म्हणण्याप्रमाणे सगळीच निवडणूक कुठेतरी हायजॅक केली आहे किंवा सगळं सत्ताधाऱ्यांच्याच मताप्रमाणे चाललंय, त्यावर तुम्ही काय म्हणाल? तसं तर हा भाग त्याच्यामध्ये येत नाहीये, कारण जे काय आरक्षणाची टक्केवारी वाढली म्हणून जे काय कोर्टाला दखल घेऊन पुढे करावं लागलं, तर आम्ही तर निवडणुका एकत्रच सगळ्या घेतल्या होत्या आणि एकाच वेळेला घेतल्या होत्या. आजच सगळ्या निवडणुका होऊन जायला पाहिजे, उद्या रिझल्ट व्हायला पाहिजे होतं. हे मध्ये काय होईल असं कोणाला वाटलं नव्हतं, परंतु जे काय आता कोर्टाने निर्णय दिलेला आहे तर आम्हाला शिरसावत आम्ही तो मान्य करतो. बर, सचिनजी, तुम्ही सुद्धा या निवडणुका हायजॅक केल्याचा आज आरोप केलेला आहे आणि तुम्हाला हे सगळं पटतंय का सत्ताधाऱ्यांचं म्हणणं? खरं तर माझे जे सहकारी मित्र आहेत आणि जी यांचा आदर ठेवून आणि भरत शेठचा आदर ठेवून सांगतो की उशिरा आलेला शहाणपणा आहे. ते असे बोलले की सुरुवातीलाच आपण सर्वांनी एकत्रित सर्व राजकीय पक्षांनी यायला पाहिजे आणि मग ज्यावेळी दोबारा मतांची नोंदणी असेल किंवा मतदारांच्या यादीमध्ये घोळ असेल त्यावेळी आम्ही वारंवार सांगत होतो ना की सर्व पक्षांनी एकत्र या. हा फक्त विरोधी पक्षापुरता हा एजेंडा नाही, पण आता त्यांना उशिरा आलेला हा शहाणपणा आहे. पण ही परिस्थिती का आली? प्रशासन ज्यावेळी एक गोष्ट करते त्या सर्व निर्णयाची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी ती त्यांच्यावरती होती. अर्थात निवडणूक आयोग त्याची स्वायत्ता असली तरी देखील प्रशासनाचा एक भाग म्हणून घेऊन, आणि आता स्वतः भरत शेठ मनातलं जे तोंडात आले की ते बोले आम्हाला तर इच्छा होती की सर्व निवडणूक एकत्र घ्यावी. म्हणजे आता त्यांनीच मान्य केलं की ही निवडणूक नगरपालिकेची आता घेतली तशी स्थगिती केली का हा प्रश्न येतोय. दुर्दैवाने म्हणावं लागेल की ही नामुष्की का यावी प्रशासन आणि शासनावरती आणि निवडणूक आयोगावरती की कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतोय की, आणि कोर्टाने काय सांगितलं, फेअर अँड फिअरलेस या निवडणुका होण्यासाठी. फिअरलेस हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. याचा अर्थ असा आहे की लोकशाहीमध्ये जर एक इतिहास रचला जातोय आणि त्याचा गुणगौरव केला जातोय की नगराध्यक्षाच्या पदासाठी 100% बिनविरोध सत्ताधारीचे नगराध्यक्ष ज्यावेळी येत असेल तर एका प्रकारे ती लोकशाहीची थट्टा आहे आणि ही नामुष्की ओढली गेलेली आहे. आणि एवढंच नाही तर आरक्षणाची जी मर्यादा वाढून माननीय सर्वोच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली. सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागलं की तुम्ही जर हे निर्णय निवडणुकीचे निर्णय तुम्ही जर जाहीर करत असेल तर या निर्णयाच्या अधीन राहून तुम्हाला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागेल. या सर्व प्रकरणामधूनच
ही नामुष्की आलेली आहे. बर एक गोष्ट समाधानकारक आहे की राज्याचे मुख्यमंत्री आता पूर्वी मला बोलत आहेत की आरक्षणावर निवडणूक बोलायचं. आयोगाने या गोष्टी केल्या पाहिजे. या सर्व गोष्टी जर पहिले बोलले असते तर सर्व राजकीय एक पक्ष आले असते, तर निवडणूक बरं आयोगाला पण पण देखील पण आज विचार आज करावा लागला असता. खासदार पण तसं सुप्रिया सुळे झालेलं असं दिसत म्हणालेले नाहीये. आहेत की मोठ्या मला असं प्रमाणावरती वाटतं की या पैसे निवडणुका वाटप, रद्दच कोट्यावधी केल्या दहा जाव्यात. सचिनजी, आज खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की आज निवडणुकाच रद्द केल्या जाव्यात असं त्यांना वाटतं, तर त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का मग? आणि नक्कीच, कारण एकंदरीत ज्यावेळी जर ज्या ठिकाणी 100 ठिकाणी बिनविरोध झाले तिथे पहिले रद्द करायला पाहिजे. लोकशाहीमध्ये एक माणूस अपक्ष भेटत नाही, विरोधी पक्षाचे एकही माणूस मिळत नाही, की थट्टा नाही तर काय. आणि म्हणून त्या बोलल्या, त्या मताशी निश्चितपणे आम्ही सहमत आहोत की बा या संपूर्ण प्रक्रियामध्ये जर सावळ गोंधळ असेल तर हे परत ती प्रक्रिया सुरू करा आणि लोकांमध्ये जाऊ द्या. बर लोकांना हे कळेल काय चाललंय नाही चाललंय. हा, अतुलजी, तुम्ही काय म्हणाल याबद्दल? तुम्हालाही असंच वाटतं की या निवडणुका रद्द झाल्या पाहिजेत? निवडणुका कुठे आहे या सगळं ठरवलेलं आहे. हे सगळं फक्त हे दाखवण्याचं आहे की निवडणुका आम्ही घेतो आहे. जगभरामध्ये ज्या लोकशाहीची एक स्तुती होत होती की या देशामध्ये किती चांगल्या पद्धतीने निवडणुका होतात, सत्तांतर किती शांततेनं होतं, याचे जर कौतुक होत होतं, आता उद्या आपल्याला जर बनाना रिपब्लिक म्हटलं आणि फक्त इलेक्टोरल डेमोक्रेसी, फक्त निवडणुकीपुरती लोकशाही उरली आहे असं जर म्हटलं तर किती वाईट होईल. मला एक सांगा, तुम्ही म्हणता डबल इंजिनचं सरकार आहे. बोंडे साहेब अतिशय ज्येष्ठ आहेत. त्यांनी याच्याशी मला सांगावं काय आहे. जर तुम्हाला ओबीसीचं आरक्षण 50% वरती देता येत नव्हतं तर तुम्ही तसा ठराव पारित करून घ्यायला पाहिजे नव्हता. काँग्रेस तुमच्या सोबत आहे, उभाटा पण तुमच्या सोबत येईल. तुम्ही तसा ठराव पारित करा की 9व्या शेड्यूलमध्ये टाका, ओबीसींना द्या ना त्यांचं आरक्षण 65%. आमची काही हरकत नाही आहे. तुम्ही तसा ठराव पारित करा, एकमतानं आम्ही तो ठराव पारित करून देतो आणि संसदेमध्ये तुमचं बहुमत आहे, तिथे पण आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. तुम्ही 9व्या शेड्यूलमध्ये टाकून घ्या, म्हणजे ओबीसींची थट्टा होणार नाही. एकीकडे असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा की आम्ही आरक्षण देतो आहोत, पण काय करणार, आता कोर्टच आडवं येते बा, मग कशा काय डबल इंजिन सरकार आम्ही चाटायचं का? असं जर करावं लागत असेल आणि पुन्हा निवडणुका रद्द झाल्याच पाहिजे, पण पुन्हा निवडणुका घ्यायच्या म्हणजे गरीब उमेदवार जो असेल त्यांनी थोडाफार 11 लाखाची लिमिट आहे, त्यांनी जे काही पैसे खर्च केले असेल त्याचा भुर्दंड कोण देणार? सरकारने परत करावे ते पैसे सगळे, निवडणुका रद्द कराव्या. जे गरीब उमेदवार आहे ते कसे लढणार याच्यामध्ये निवडणूक? म्हणजे सगळा घोळ करून ठेवलेला आहे. आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, त्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची अशी थट्टा आणि हसू करायचं, गंमत करायची, हे कितपत योग्य आहे? आता हे बांगर साहेब तुमचं चालूच आहे खाली, बांगर साहेब तिथे मस्त व्हिडिओ काढून झाले, फोटो काढून झाले. त्यांना माहित नाही का की समोर आपलं शूटिंग चालू आहे? कोणी सेलिब्रिटी किंवा कुठला मोठा नेता जेव्हा मतदान करतो तेव्हा त्याचं शूटिंग होत असते. मग हे शूटिंग होत असताना जर तुम्ही व्हिडिओ काढता म्हणजे तुम्हाला नियम माहित नाही असं म्हणायचं का? तुम्ही ज्येष्ठ जनप्रतिनिधी आहात, म्हणजे एक मस्तवालपणा आलेला आहे की हमारा कोण क्या बिघाडेगा. बर 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 हे प्रवृत्ती जी आहे स्पष्टपणे समोर दिसते आणि ती घातक आहे, आणि ती सगळ्यांसाठी घातक आहे. ती उद्या बोंडे साहेबांसाठी घातक ठरू शकते, ती भरत शेठसाठी घातक ठरू शकते, ती सचिन भाऊसाठी घातक ठरू शकते, कोणासाठी घातक ठरू शकते. बर त्यामुळे चांगल्या फ्री अँड फेअर असं लिहिलेलं आहे, फ्री अँड फेअर, मोकळ्या वातावरणात आणि भीती न बाळगता अशा निवडणुका झाल्या पाहिजे. आतापर्यंत होतो त्याने आताच कसं झालं लोकसभेनंतरच गडबड सगळ्या देशामध्ये कशी सुरू झाली. हो, नक्की अतुलजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. अनिलजींना आपण आता विचारूया या सगळ्या पातळीवरती की सुप्रिया सुळेंनी असं म्हणणं की ही सगळी प्रक्रियाच कुठेतरी चुकतीये, त्याच्यामुळे निवडणुकाच रद्द कराव्यात. आणि त्याचबरोबर या सगळ्या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये असं पहिल्यांदा झालंय, कदाचित भारतामध्ये असं पहिल्यांदा घडत असेल की निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्याच्यामध्ये सातत्याने बदल झालेत 2दा. तर अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी राज्याचीही प्रतिमा मलिन होती. अनिलजी, असं नाही वाटत तुम्हाला? पहा, यांच्या बोलण्यावरून तर असं वाटतं, सुप्रियाताई असो किंवा अतुलजी असो किंवा सचिनजी असो, की यांना हा विश्वास आहे की आपण ही निवडणूक हारलेलो आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी मनात ठरवून घेतलेलं आहे आणि जे जिंकता येत नाही ते रद्द झालं पाहिजे असा त्यांचा विचार आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट पाहता, जर अविरोध येतात तर पक्षाची संघटना असती, महाआघाडी असती, प्रत्येक प्रभागाचे माणसं असते, तर त्यांनी किमान पक्षाच्या तर्फे एक फॉर्म तर टाकला पाहिजे. म्हणजे एवढी मोठी भारतीय राष्ट्रीय ऐका ना, एवढी मोठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अजितदादा, हे शरदचंद्रजी पवार, उबाठा, मग यांनी फॉर्म टाकले आणि यांनी जर वापस घेतले तर अविरोध कसे होणार? आणि त्यामुळं स्वतःच म्हणजे अकर्मण्यता लपवण्यासाठी जर दुसऱ्यावर आरोप करत असतील तर मग त्याला काही उपाय नाही. आता या निवडणुकीच्या प्रचारात पाहिलं की कोणताही नेता, आता उभा त्याचे आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरले का? उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरले का?
देवेंद्रजी फडणवीस पायाला भिंगरी पण बांधल्यासारखे पण अनिलजी आत्ताच्या घडीला हा मुद्दा नाहीये. आत्ताच्या घडीला प्रश्न हा आहे की ज्या पद्धतीने म्हणून म्हणतो की समजा जर का निवडणूक आयोगाचं जर चुकत असेल किंवा निवडणूक आयोगाचं योग्य नसेल तर मुख्यमंत्री स्वतः सांगतात ना की नाही निवडणूक आयोगाचं हे पटण्यासारखं नाहीये, या निवडणुकीचा निकाल लांबवण्यात काही अर्थ नाहीये. माझं असं म्हणणं आहे ना, सगळेजण मुख्यमंत्र्यांसह या, मुख्यमंत्र्यांकडे जा, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाकडे जा आणि नंतर अनिलजी तुमचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी आता अशा पद्धतीने केवळ शब्दांच्या माध्यमातून कुठेतरी निषेध व्यक्त करणं पुरेसं आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये तसं खरोखरच आहे का नाही? अतुलजी काय म्हणाल? नाही कारण मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की निवडणुकीचा अनिलजी अतुलजी काहीतरी म्हणतायत आपण ऐकून घेऊ. नाही एकच सेकंद ऐकून घ्या की मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की निवडणुकीचा निकाल ताबडतोब लावा आणि निवडणूक आयोगाने जर दखल घेतली तर हे म्हणतील निवडणूक आयोग हे बावला आहे म्हणून मुख्यमंत्र्याचं, आणि त्यापेक्षा सगळ्या पक्षांनी जर एकत्र येऊन केलं तर निवडणूक आयोगालाही विचार करता येईल, कोर्टालाही विचार करता येईल. एका उद्याच्या उद्या नाही होणार मोजणी, पण 2-4 दिवसात होऊ शकेल म्हणून करा ना हे. नाही आपण अतुलजींचं म्हणणं ऐकून घेऊया. अनिलजी आपण अतुलजींचं म्हणणं ऐकून घेऊया. प्रश्न असा आहे की आम्ही जेव्हा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो त्यावेळेस बीजेपीचे लोक हे निवडणूक आयोगाला वाचवायला कशासाठी येतात? नंबर 1. दुसरं मला हे सांगा की ज्या पद्धतीनं बोगस मतदार आम्ही सांगून राहिलेलो आहे तरी बोगस मतदारांना केंद्रीय निवडणूक आयोग जो या वोटर लिस्ट बनवण्यासाठी जबाबदार आहे तो उत्तर देत नाही. मी अनिल देसाईजी त्याच्यानंतर अरविंद सावंत साहेब एवढे म्हणजे ते दोघं सिनियर आहेत, सिटिंग MP आहेत, त्यांना 8 तास आदल्या दिवशी बसवून ठेवलं, 2.5 तास दुसऱ्या दिवशी, आणि गेल्यानंतर व्यवस्थित बोलले नाहीत निवडणूक आयुक्त, आणि त्यांनी उलट सांगितलं की आम्ही काही करत नाही, याच्यामध्ये आमचं काही देणं घेणं नाहीये. वोटर लिस्ट तुम्ही बनवता आणि तुम्ही सांगता देणं घेणं नाहीये. 16,000चे मतदान आहे, 16,000चं कुठे? आमच्या इथे बहादुरामध्ये आणि बिळगावमध्ये 16,000, 17,000 आणि 4,500 बोगस मतदार आम्ही नोंदवले. आज पकडले. पूर्वी आम्ही वाडीचे लोक ते तिथे राहत नाहीत, 250-200चा वार्ड असतो, आम्ही काढले, चिन्हित केले आणि त्या बूथ एजंट जवळ दिलं आम्ही ते, आणि लोक पकडल्यानंतर सुद्धा पोलिसांनी त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं. म्हणजे बोगस मतदान करून घ्यायला तुम्ही यंत्रणांचा वापर करता आणि आम्हाला सांगता की पहिलेच आम्ही हरलेलो आहोत. अहो तुम्ही निवडणूक फ्री अँड फेअर घ्या ना, कोण म्हणणार आहे असं? तुमची निवडणूकच फ्री अँड फेअर नाही आहे. 32 BLO मेल्यानंतर एवढ्या निर्दयीपणे निवडणूक आयोग त्याची दखल घेत नाही, भाजप त्याची दखल घेत नाही. तुम्ही चर्चा करायला पळता. तुम्ही निवडणूक आयोगाच्या निवडणूक समितीचे मध्ये बदल करून टाकले, मुख्य न्यायाधीश त्यांना त्यातनं काढून टाकले. तुम्ही त्याच्यानंतर जेव्हा चंदीगड हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही यांना CCTV फुटेज द्या, मशीन रिडेबल वोटर लिस्ट द्या, तुम्ही त्याचा सेक्शन 93 बदलवून टाकला. सेक्शन 16 जो आहे त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने काही पण केलं आयुक्तांनी तरी त्याच्यावर तुम्हाला कोणतीही कारवाई करता येणार नाही. अशी इम्युनिटी जी फक्त राष्ट्रपती आणि गव्हर्नरला आहे ती इम्युनिटी त्यांना देऊन टाकली. निवडणूक चोरी नाही तर काय आहे? सरकारचं सरकार चोरी चाललं. एकच आहे अनिलजी, मी तुम्हाला सांगतो, ही लोकशाही तुमची आमची सर्वांची सामान्य माणसाची आहे. सामान्य घरातनं तुम्ही पण आलात, आम्ही पण आलो, इथपर्यंत आलेलो आहोत. हे पुन्हा कधी घडणार नाही. तर असं झालं ना, आज कसं आहे, जात्यातलं सुपात आणि सुपातलं जात्यात. आज तेरा घर जल रहा है तो मेरे को हंसी आ रही है, कल सबके घर जलेंगे, कोई नहीं बचेगा इसमें से. हे जे आहे ना हे घातक आहे. आगीशी खेळ करून आलेला आहे बीजेपी. हे सगळ्यांना माहिती आहे. निवडणूक आयोग बीजेपीचा तटाखालचं मांजर आहे, त्याला कोणी नकार देऊ शकणार नाही. आज भरत शेठला बरं वाटत असेल आपण सत्तेमध्ये आहोत, उद्या युती तुटली की त्यांना पण कळेल, अजित दादाला पण कळेल, एकनाथ शिंदेना पण कळेल, सगळ्यांना कळेल की हे काय त्यांना कळून राहिलेलं आहे. आणि निलेश राणे जे आहे आणि बाकी सगळ्या ठिकाणी जे भरत शेठच्या मुलासोबत झालं किंवा त्यांनी जे त्यांच्यामध्ये जे काही राडेने मारामारी झाल्या, हे काही चांगलं लक्षण नाही. अनिल बोंडे साहेब, आपण महाराष्ट्रातले लोक आहोत, आपल्या महाराष्ट्राचा सत्ता पण आज जो काही राडा झाला त्याबद्दल आपण भरतजींना सुद्धा विचारूया की आज जे काही झालं त्याबद्दल तुम्ही. एवढंच म्हणणं आहे, सत्ता येईल सत्ता जाईल पण ही लोकशाही महत्वाची आहे. भरतजी काय म्हणाले याबद्दल? अतुलजींनी आता जे म्हटलेलं आहे एकंदरीतच परिस्थितीबद्दल. नाही, परिस्थितीबद्दल त्यांनी मांडलेलं आहे काय. आता ते विरोधक आहेत, त्यांना मांडणं तर कर्मप्राप्त आहे, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. त्यावेळेला कोर्टाने निर्णय केला की तेव्हा स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण आपली खंत व्यक्त केली. आपल्याला एक कल्पना आहे सगळी, पण असो, आता जे आले त्याला तर सामोरं जाणं गरजेचं आहे. आता कोर्टाला कोण चॅलेंज करणार? आता तुम्ही सगळे भरतजी, कोर्टाला काय करणार ही गोष्ट वेगळी, पण आज संतोष बांगर यांच्या बाबतीमध्ये जे काही झालं त्याच्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे की नाही? स्थानबद्ध का नाही केलं? संतोष बांगराने मगाशी जे काय आपण दाखवलं टीव्ही चॅनलला आम्ही पाहिलं की त्यांनी मतदान करताना जे काय
कॅमेऱ्यामध्ये मोबाईलच्या ते बंद करून घेतलं ते बरोबर नाही, कारण आपल्याला मुळात मोबाईल न्यायला अलाउडच नाही आहे आणि ती वस्तुस्थिती ती वस्तू आहे ती आम्ही नाकारत नाहीये. ज्या काही गोष्टी चूक आहेत त्या चूक आहेत. पण मग त्या आम्ही त्याच्यावरती स्वीकारतो. कारवाई होईल की नाही? सरकारतर्फे किंवा पक्षातर्फे कारवाई होणार का नाही? नाही ते आता पक्षातर्फे व्हायचे असेल तर आमचे एकनाथ शिंदे साहेब का असेल ते निर्णय करतील, परंतु आम्ही त्याला समज पण देऊ, कारण हे एका लोकप्रतिनिधीने हे करणं बरोबर नाही यामध्ये आम्ही सांगतो. बर, सचिनजी, अशा पद्धतीच्या सगळ्या ज्या घटना आज घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीने फक्त समज देऊन सोडणं तुम्हाला योग्य वाटतं का? आणि मगाशी सुद्धा तुम्हाला आपले मुद्दे मांडायचे होते. सचिनजी, तुमच्याकडे येते. हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत की ज्यावेळी आम्ही एकत्रित रीतीने ज्यावेळी निवडणूक आयोगावरती आक्षेप घेतो, ज्याचा फक्त आम्ही उल्लेख करत नाही तर सत्तेतले असलेले आमदार पण करतायत, त्यावेळी मात्र ज्यावेळी आम्ही मोर्चा काढतो तर बीजेपी मुक मोर्चा काढून घेऊन एका प्रकारे आमच्या हा मोर्चाला विरोध करण्याचं काम करतायत. मग जर लोकशाही टिकवण्यासाठी आपण एकत्र द्यायला पाहिजे तर कोणी थांबवलेलं आहे? मग का नाही आपण एकत्रित येतो आणि का नाही सत्तेतले असलेले लोक त्याच्यातला पुढाकार घेतात की या गोष्टी अयोग्य आहेत? हे एका बाजूला होत नाही. तुम्ही बघितलं असेल की आज ते सांगतायत खरं तर ही निवडणूक ही स्थानिक नेतृत्वावरती आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. राज्याचे एक मुख्यमंत्री, 2-2 उपमुख्यमंत्री, कोण सांगतो माझ्या हातात तिजोरी आहे, तो सांगतो तिजोरीचा मालक मीच आहे. एकाच तुम्ही हॉटेलमध्ये राहतात, कोण एकमेकांना भेटत नाही, तो त्याच्या अंगावर जातो, ते जातो. आणि हे नगरपालिकेच्या निवडणूक आहे. उद्या जिल्हा परिषद झाले, महानगरपालिकेला काय परिस्थिती राहणार आहे राज्यामध्ये? एवढी मोठी यंत्रणा, एवढा पोलिसांचा फौजफाटा, एवढा व्हीआयपी मुवमेंट, त्याच्या मागे गाड्या घोड्या, कुठे आचारसंहिता? राजे रोज पैसे वाटपाचा होतोय, काय काय भाव उघडले ते मी सांगायची गरज नाही. पुढे 4,000 आहेत. एका तर पुणे जिल्ह्यामध्ये 20,000-22,000 रुपये एका मताला सत्ताधाऱ्यांकडनं वाटले जात आहेत. अशी परिस्थिती असली तर हे लोकशाहीसाठी जाचक होणार आहे. आणि जसं बरेचशे बोलले की आता आमदारांवरती कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाहीये. त्यांचे पक्षाचे नेतेही काय समज देतील आणि ते ऐकतील अशातला भाग नाहीये. तर आता सर्व फ्रीलान्स झालेले आहे. आम्ही माझ्या मतदारसंघामध्ये मी राजा, मीच मंत्री, ही जी मनस्थिती आणि मानसिकता आणि जे आहेत, आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की आमदारात बोलायला लागले काय बिंदास करा, काय कोणाचे हातपाय थोडं बसा, मी टेबल जामीन द्यायला तयार आहे. अशी जी प्रवृत्ती जी राज्यामध्ये ही वाढत चाललेली ही दुर्दैव. अनिलजी, राज्यामध्ये अशा पद्धतीची एक गुंड अशी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे आणि आमदार फ्रीलान्स झालेले आहेत. आपण बघतोय संतोष बांगर यांच्या माध्यमातून की कुठेतरी एक विधानसभेचा सदस्य असून सुद्धा अशा पद्धतीने स्वतः व्हिडिओ शूटिंग करतो मतदानाच्या ठिकाणी येऊन, जिथे आदर्शवत स्वतः कुठेतरी कामगिरी करणं अपेक्षित असतं लोकप्रतिनिधींनी, आणि त्याचबरोबर कुठे मतदान करो हे मतदाराला सुद्धा सांगतो. हे किती चुकीचं आहे? या दृष्टीने काय केलं पाहिजे सरकारने, अनिलजी? नाही, संतोष बांगर कोणीही समर्थन करणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा पक्ष किंवा सरकार नियमाप्रमाणे निश्चितच कारवाई करेल. परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की 288 पैकी एक तसं करतोय आणि बाकीच्या ठिकाणी जर व्यवस्थित होत असेल तर एका माणसावर कारवाई करायला काहीच हरकत नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे की नाही, पण तो एक लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी आहे अनिलजी. तो एक आदर्श कुठेतरी त्याने नेमून देणं गरजेचं असतं. परंतु इथे मात्र मनमानी कारभार चाललेला आहे. तर ते एक झालेलं चालेल असं तुम्ही कसं म्हणू शकता? निश्चितच एखादा माणूस जर तसा वागत असेल आणि लोकांनी निवडून दिला असेल तर त्याच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई करणं आवश्यक आहे आणि ती होईलच. जे काही निवडणुकीचे नियम असतील किंवा जे काही शासकीय नियम असतील त्याप्रमाणे कारवाई होईल. पण एक गोष्ट यांनी लक्षात ठेवली पाहिजे की पहा की जेव्हा बरं भरतजी, पण अशा पद्धतीची कारवाई केलेली शिवसेनेला पटणार आहे का? ऐका, संतोष बांगरांवरती कारवाई केलेली शिवसेनेला पटणार आहे का भरतजी? आम्ही मगाशी सांगितलेलं आमचे नेते मंडळी त्याच्यावरती योग्य निर्णय घेतील आणि तो जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. म्हणजे अशा पद्धतीची कारवाई तुम्हाला मान्य आहे? पूर्वी एक बस 5 सेकंद. हा, अतुलजी बोला. अगदी शेवटचा वेळ. कुणाल गायकवाडांनी बोगस वोटर जो आहे तो पकडला होता. कुणाल गायकवाडांनी मदत केली त्याला पळून जाण्यासाठी. कुणाल गायकवाडांना स्थानबद्ध करण्याची आम्ही मागणी केली होती. त्याला स्थानबद्ध केलेलं नाहीये. याचा काय अर्थ घ्यायचा? आम्ही का स्थानबद्ध केलं नाही, त्याच्यावर काय कारवाई करणार आहे हे पण गुंडे साहेबांनी सांगावं. बरं, आपल्याकडे खरं तर प्रश्न खूप आहेत, परंतु खरोखरच उत्तर घ्यायला आता वेळ नाहीये. अनिलजी माफ करा, अतुलजी माफ करा. अतुलजी पोलिसही तपास करतील, कारवाई होईल. पण एवढं लक्षात ठेवा, काँग्रेस ताकदवान होती
त्यावेळेला भाजप जनसंघ असे बोगस कामं झालेलं नाहीये अनिलजी, असे बोगस कामं झालेलं नाहीये. या लोकशाहीवर जगाने विश्वास दाखवलेला आहे आणि आम्ही गडबड केली असती तर तुम्हाला 272 ने आम्हाला 84 आलेच नसते. तुम्हाला 284 आणि आम्हाला 44 आले नसते. आम्ही गडबड केली असती तर तुम्ही सत्तेतच कधी आले नसता. तुम्ही त्यावेळेस आमच्यासोबत होते. मला असं वाटतं की या संदर्भातले वाद संपणं अशक्य आहे, परंतु ज्या पातळीवरती सध्या अनागोंदी कारभार आहे त्याच्यावरती मात्र कुठेतरी वचक असला पाहिजे, ही नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राची सध्या कुठेतरी भावना असणार आहे. धन्यवाद, आपण इथे आलात आणि आमच्याबरोबर चर्चा केली त्याबद्दल. यानंतर आजच्या याच मुद्द्यावरनं आमची संपादकीय भूमिका आपल्याला सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. धन्यवाद पूर्वी. आता निवडणूक आयोगावर अजून आता आपण काय म्हणायचं. काल आपण बराच उहापोह केलेला आहे. त्या निवडणूक आयोगानं घेतलेले निर्णय, त्यातून झालेला सगळा गोंधळ आणि त्यामुळेच काय तो निर्णय आज आपल्याला बघायला मिळाला. मतमोजणी ही लांबणीवर पडलेली आहे. कोर्टाच्या हातात खरंच काही उरलेलं नव्हतं असंच म्हणावं लागेल आणि त्यामुळेच मतमोजणी ही 21 तारखेवर गेलेली आहे. असो, हे असताना काल रात्रीपासून महाराष्ट्रात जे काही घडलेलं आहे खरं तर ते अत्यंत दुर्दैवी म्हणायला पाहिजे. रात्रीतून आपण बघितलं की एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी लोक पैसे वाटताना पकडल्या गेले. व्हिडिओज सर्क्युलेट होतात त्याचे. त्याचबरोबर वेगवेगळे पक्ष एकमेकांच्या आमने सामने आले. ज्या पद्धतीचे राडे आज महाराष्ट्रानं बघितले ते अत्यंत वाईट आहे. लोकशाहीचा आज उत्सव आहे. अनेक ठिकाणी 9 वर्षानंतर निवडणूक होते आणि तरीही आपल्याला रस्त्यावर काय बघायला मिळालं हे अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्रात असं घडेल, अशा पद्धतीची निवडणूक होईल, असे निर्णय होतील काहीच वाटलं नाही. अत्यंत दुर्दैवी असं आहे आणि लोकशाहीचा उत्सव आपण ज्याला म्हणत होतो त्यात उत्सवासारखं काही उरलंच नाही असं म्हणावं लागेल. खरं तर आपल्या राजकीय पक्षांमध्ये आपण सतत ऐकत असतो की मनभेद आमच्यामध्ये नाही, मतभेद असतील तरी. असं काहीही नाही आहे. ही फक्त राजकीय पोपटपंची आहे. मतभेदही आहे, मनभेदही आहे, पण आज जे घडलं ते त्या सगळ्याच्या पलीकडचं आहे. आता खरं तर मतदात्यानं काय करावं, मतदात्याच्या हातात काय आहे, कारण सगळेच असे आहे. कोणीतरी जुने ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी आपल्या पक्षातील आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या उमेदवारांचे काहीतरी कान टोचावे अशी परिस्थिती सुद्धा सध्या उरलेली नाही आहे. मग मतदात्यानं काय करावं. मला वाटतं की कधीतरी मतदात्यात ही हिंमत येईल की पैसे वाटल्या जाताना त्या पैशाला नाही म्हणावं, मटणाच्या पार्ट्या घेऊ नये आणि उमेदवार जर चांगला नसेल तर वाटेल ते झालं तरी त्याला निवडून देऊ नये. ही हिंमत मतदात्यात जेव्हा येईल त्यासाठीच आता आपल्याला थांबावं लागेल. पूर्वी पोल सेंटरला पाहूयात आजच्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल. एकूण 17,000 मतं आजच्या प्रश्नाला आलेली आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या आरोपांशी सहमत आहात का, म्हणजेच मतमोजणी पुढे जाणं यंत्रणेचं अपयश आहे असं वाटतं का. 67% लोक म्हणतायत होय यंत्रणेचं अपयश आहे आणि 33% लोक म्हणतायत नाही. याबरोबर 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया रात्री 8 वाजता. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.